त्या ध्यानाच्या माध्यमातून अभ्यासानं श्रीहरींविषयी आपल्या अंतःकरणामध्ये त्याच्या प्रेम उत्पन्न होतं आणि त्या प्रेमानं त्याचं हृदय भरून येतं, डोळ्यातून अश्रुधारा येतात, अंगात थरथर कापायला. ही पुढची अवस्था. अंगाला घाम येणं, अख्ख्या घामाला ते अंग भिजून जाणं, शरीरावरचा त्याचा ताबा सुटणं. अशा रीतीने तो साधक त्या चित्ताला हळूहळू ध्येय वस्तूपासून अजिबात बाजूला सरकू देत नाही. त्याचं एकमेव ध्येय तेच आहे, ही साधना. आणि मग ज्याने परमात्म तत्वाला चांगल्या प्रकारे जाणलं तो सिद्ध पुरुष. ही अवस्था झाल्यानंतरची पुढची प्रक्रिया, हे ज्यांनी जाणलंय तो सिद्ध पुरुष प्रपंचाचा आणि शरीराचा स्वप्नात सुद्धा स्वीकार करत नाही.